कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाण्यात विजय संकल्प सभा घेण्यात आली। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार गणेश नाईक, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक देखील उपस्थित होते। या विजय संकल्प मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी संबोधित केले। यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, आरपीआय, महायुती मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या समाजसेवेचा वसा निरंजन डावखरे पुढे नेत असल्याचे सांगून मागील 12 वर्षात त्यांनी केवळ पदवीधर अथवा शिक्षकांचेच प्रश्न सोडवले नाहीत, तर राज्यातील अन्य घटकांच्या समस्या देखील सोडवल्याचे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या संभाषणात सांगितले। वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवले आहे। गेल्या 12 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रश्न मांडले, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न, पदवीधर, परंतु आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्र असतो। आमदाराला विधानसभा इतकी नसते, एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो। तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो। त्या अनुषंगाने निरंजन डावखरेंनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले, सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सोडवले, कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन डावखरे त्या ठिकाणी सरसावून उभे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळाले। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी झालेल्या एकूण 2,22,000पेक्षा अधिक मतदारांमध्ये एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 33% मतदार नोंदणी झालेली आहे। त्यामुळे ठाणे जिल्हा या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे। 26 जून रोजी मतदान आहे। या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर मतांचाही पाऊस पडेल असे देखील आमदार गणेश नाईक यांनी सांगितले। एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात मतदार असलेला जवळजवळ 33% मतदार ठाणे जिल्ह्यात। भविष्य काळामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण 5 जिल्ह्यांची एकूण कामाची असलेली बाजू निरंजन डावखरे नेटाना मांडतील। एकूणच आनंद परांजपेंनी मगाशी फार व्यवस्थित सूचना केली, म्हणजे एक कसा मांडावा, ते मराठी मांडत तर ते 9 होतं, इंग्रजी मांडत तर ते 7 होतं आणि त्याच्यामुळे ते मत बाद होत। घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाई लागली तर ती तिथंच उमटते, उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता असते। आता ह्या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची गरज नाही, परंतु कधी कधी छोट्या छोट्या चुका मोठ्या लोकांकडून होतात आणि ह्या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे। मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही आवडली, म्हणजे मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे। निरंजन डावखरे आता या वेळेला मताचा उच्चांक करायचा, निवडून येणाऱ्या दोनदा झाले, मी तिसऱ्यांदा होणारच आहे, परंतु पुन्हा या मतदारसंघामधून पलीकडचे लोक उमेदवारी भरू का नको भरू अशा प्रकारची त्यांच्यामध्ये तुझ्या असलेल्या दबदब्याची एक दरार निर्माण झाली। भीती नको, भीती वाटते म्हणजे दरार निर्माण झाला पाहिजे, तो होईल। 26 तारखेला पाऊस पडला
हा मतांचा पण पडणार आणि नॅचरल पाऊस पण पडणार, म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये निरंजन डावखरे उच्चांकी मताधिक्य मिळवून जिंकून येतील असा विश्वास व्यक्त करून निरंजन डावखरे यांच्यासाठी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी याप्रसंगी केले. मॅक्झिमम मतदान होईल आणि त्याच्यातलं मॅक्झिमम निरंजन डावखरे यांच्या पारड्यात पडेल याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.